भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म, अष्टम खंड, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यामधील भाग पहिला, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यामधील पाठ पहिला, त्यांची देहाकृती, त्यांच्या सर्वत्र वर्णनावरून असे कळते की तथागत हे एक आकर्षक स्वरूपाचे पुरुष होते. तथागत हे एक आकर्षक स्वरूपाचे पुरुष होते. त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती. त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती. आलेलं आहे. त्यांचे व्यक्तिमत्वाचं इथं उदाहरण सांगण्यात आलेलं आहे का त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती. ते उंच आणि सुदृढ असून त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. त्यांचे अजानुबाहू व सिंहगती, त्यांचे वृषभसम नेत्र आणि सुवर्णकांती, त्यांची भरदार रुंद छाती सर्वांना आकर्षित करीत असे. त्यांच्या भुवया, भगवंताच्या भुवया, हे सगळं भगवंताचं काही शरीराची कशी रचना होती, तर कसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, याच्यावरही आपल्याला सांगण्यात येत आहे. त्यांच्या भुवया, कपाळ, तोंड, डोळे, देह, हात, पाय आणि त्यांची गती, त्यांचा जो देह विशेष कुणाच्या दृष्टिक्षेपात येई त्या अवयवावर दृष्टी खिळून जाई. म्हणजे कुणी भगवंताकडे पाहिलं का ते पाहतच राहत, म्हणजे ते असं त्यांचं ते रूप होतं. म्हणजे असं समजून घ्या का सगळे हिरो फेल भगवंतापुढे, इतके सुंदर. आजही त्यांची ते राष्ट्रपतीच्या मागे ते भगवान मूर्ती आहे ना, बघा ते किती सुंदर मूर्ती आहे. ते त्या काळात ऐतिहासिक मूर्ती आहे ते. आणि त्या भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोरच काही भारतरत्न पुरस्कार दिला जातो, ज्याच्यावर पिंपळाचा पानावर आहे ते भारतरत्न पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार आहे देशातला. दृष्टी खिळून जाई. ज्याने कोणी त्यांना पाहिले असेल त्यांच्यावर त्यांचा तेजाचा, सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे. ज्यांनी कोणी त्यांना पाहिलं इकडं भगवंतांना तर प्रभाव पडे. म्हणजे कोणी जर एखादं म्हटलं मी उठणारच नाही, ते आले तरी तर ते आपोआप ते उठून जातं भगवंत आल्यावर. इतका त्यांचा प्रभाव तेजस्वी सौंदर्याचा प्रभाव पडत असे. त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणारा खिळून उभा राही. जो उभा असे तो त्यांच्या मागे चालू लागे. जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद धावू लागे. आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही. आता असं का म्हटलं गेलं असं? जो चालू लागे म्हणजे जो उभा असे तो त्यांच्या मागे चालू लागे, म्हणजे ते आकर्षक रूप होतं. आता कसं एखाद्या हिरोले पाहतात तर चालतात त्याच्या मागं. भगवान बुद्ध
त्या हिरोपेक्षाही महान. कोणी उभा राहिला त्याच्या मागामागा चाललो आहे, जसं काय काहीतरी त्याच्यावर प्रभावच पडला, चालत राहा असा. काय हो बापा हे? जसा मी इकून गेलो इकून तर कोणावर तर तरी पडला प्रभाव. हेच तर इथं सांगू राहिलो मी आता. फक्त एक चांगली गोष्ट झाली, एकावरच पडला, सगळ्यांनी पडला. वांदा किती झाला असता पा बंधुवा घेऊनच इथं शेवट राहिली असती. तर झालं वाच्य, चला हा घरी आता आहे का नाही. भगवंताचा पा किती मोठा प्रभाव होता. म्हणून भगवंतकांनी त्या पूर्ण संघाला घेऊन राहत होते. तो त्यांना ते राहावंच लागेल. राजे महाराज लोक त्यांना प्रोटेक्शन देत होते का भगवान की सुरक्षा करो. हे त्या काळात त्यांचा प्रभाव होता. विचार करा, त्या काळामध्ये एवढा मोठा प्रभाव होता. आज भगवान बुद्ध जर असते आजच्या काळात, जर कोणी एखादं भगवान बुद्ध झालं, अनंत झाले, एखादे भगवान बुद्ध समोर झालं ना, आपोआप त्यांना झेटप्लट काय सिक्युरिटी पूर्ण जगाचं लक्ष त्याच्यावर आहे. जसं आज त्याची सावली आपल्याला दलाई लामामध्ये पाहायला भेटते. दलाई लामा तिबेट, त्यांची परंपरा आहे. ती लहानपणीच त्यांची निवड होते म्हणते. तर आज दलाई लामाचा जो प्रभाव आहे ना, याच्यापेक्षा किती पटीनं मोठा जरी प्रभाव भगवान बुद्धाचा असता, जर ते आज असते तर त्यांच्या सावलीचा प्रभावच दलाई लामावर पडला. दलाई लामाची कीर्ती जगामध्ये आहे. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो का भगवान बुद्धाची काय उंची असेल. म्हणून त्यांच्या मागे चालू लागे जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद धावू लागे, आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही. जे त्यांच्या दर्शनार्थ येत त्यांपैकी काही हात जोडून त्यांना अभिवादन करीत, काही आदराने नतमस्तक होत, काही स्नेहाद्र शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करीत, कोणीही आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे. असे होते भगवान बुद्ध. का कोणी असे त्यांना आदराने अभिवादन करत, कोणी नतमस्तक होत. जसे ते तिथं बुद्धगयाला काही जण होतात, पूर्ण झुकून नतमस्तक होतात अशा प्रकारे. आणि कोणी एकदम मैत्रीपूर्ण अंतकरणातून त्याच्याशी संवाद साधत असे आपुलकीनं. इतका त्यांचा तो प्रभाव होता. काही स्नेहाद्र शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करीत, कोणीही आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे. इतका त्यांना 24 तास असा सतत त्यांचा प्रभाव होता. सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे. सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे. स्त्रिया आणि पुरुष सर्व त्यांचे भाषण श्रवण करण्यास उत्सुक असत. त्यांची वाणी अत्यंत मधुर, गंभीर, आकर्षक, कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. त्यांची वाणी अत्यंत मधुर, म्हणजे असं समजा का जगातली सगळ्यात सुंदर वाणी, याच्या कॉम्पिटिशनमध्ये कोणीच उतरू शकत नाही. गंभीर, आकर्षक, जगातला सगळ्यात सुंदर आवाज भगवंताचा होता. कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. एकूण एक शब्द असे स्पष्ट हे करत होते. आपण आपले तरी शब्द लडखडतात, भगवंताचे नव्हते लढत. एकदम स्पष्ट जे शब्द निघाले म्हणजे पत्तरची लकीर समजून घ्या. पडले तर पडले, सम्यक संबुद्ध होते. आणि त्यांचे शब्द म्हणजे एक प्रकारचा माणसाला प्रभावित करून टाकणारे. सामान्य माणसा शब्द नाही ना ते, काही बोललं चालून जाईल. भगवंताचे शब्द आहे ते. आणि भगवंत तथागत
शब्दांची एक एक त्यांचं वजन होतं. आणि जे आपल्या 84,000 जे दिसतात आहे, 84,000 जे गाथा आहे का हे भेटतात आपल्याला म्हणतात, ते भगवंताचे सुरुवातीपासून तर शेवटच्या क्षणापर्यंत शब्द आहेत ते बोललेले 84,000 गाथा. त्याला गाथेचं स्वरूप भेटलेलं, गाथेचं. आपल्याला भेटते गाथेचं स्वरूप? आपल्या शब्दाला गाथेचं स्वरूप नाही आहे. काय मग जेवली का तू? हां, झालं का जेवण? कायची भाजी केली? याला गाथेचं स्वरूप भेटते काय? कुठं चालली हो माय? आपण जे बोलतो असं याला गाथेचं स्वरूप नाही भेटत. ते भगवंताचे शब्द त्याला गाथेचं स्वरूप भेटलं. बघा, 82,000 भगवंताच्या गाथा आणि 2,000 भिक्षू अनंत भिक्षूंच्या गाथा, असं मिळून ते 84,000 पूर्ण भगवंताच्या नावानंच ते प्रसारित होते. कारण भगवंतानेच त्यांना ते सगळं शिकवलेलं होतं. तर ह्या सगळ्या बाबी भगवंताच्या बोललेल्या शब्दांना गाथेचं स्वरूप भेटलेलं आहे. बघा किती महान ती रचना आहे. आकर्षक, कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. त्यामुळे त्यांचे भाषण हे जणू दिव्य संगीतासारखे वाटायचे. त्यांचं बोलणं हे संगीता समान वाटत होतं. दिव्य म्हणजे चमत्कारिक. म्हणजे जसं आपल्याला एखादं गाणं ऐकूशा वाटते आणि ते गाणं जर वारंवार ऐकलं बोर मारते, पण भगवंताचा आवाज हा संगीतापेक्षाही महान. का जितके वेळ बोलतील तितके वेळ लोक बसून राहायचे, इतका प्रभावित करणारा आवाज. बघा, बोर नव्हते होत असा त्यांचा आवाज होता. आता तर आपण 1 घंटा प्रवचन ऐकलं, झालंच नाही का मग ते असं वाटते. पण भगवंताच्या झोपतो तिथे कोण आले? भगवान और बताइए, और बताइए, और बताइए, अशी ते त्यांची ते वाणी तशी होती का लोकांना ऐकूशाच वाटत होते. ही त्यांचा तो त्या आवाजाची ते दिव्य, म्हणून त्याला ते आवाजाच्या ठिकाणी दिव्य संगीतासारखे वाटायचे असं म्हटलं गेलं आहे. संगीताबरोबर शब्द जोडलेला दिव्य. दिव्य म्हणजे चमत्कारिकता, आकर्षकता. आता एवढं बारकाईने मी सांगू राहिलो ना, एखादा कोणी एवढं काय सांगा लागते मग ते तेल मिटलं असंही म्हणत कदाचित, पण होता तर होता, सांगाच लागेल ना. आणि त्यांच्या भरोशावर आपण इथपर्यंत पोचलो. ते होते म्हणून बाबासाहेब भेटले आपल्याला. बाबासाहेबांनीच धम्माला पुनर्जीवित केलं. तर भगवान बुद्ध आहे. भगवंतापुढे जे बाबासाहेब कोणासमोर झुकले नाही, बाबासाहेब भगवान बुद्धापुढे झुकले म्हणजे भगवान बुद्ध मग किती महान असतील. साधी गोष्ट थोडी आहे. मग त्यांची स्तुती तर आपल्याला मी जेवढंही बोलीन तेवढं कमीच आहे. थोडंफारच मी काहीतरी मला समजतं तेवढं करू राहिलो मी स्तुती तर त्यांचा आवाजाची. तर ह्या एका शब्दावर आणि भगवंताच्या असं PhD करायसारखं हे आहे का, हे तेवढ्यावरच ह्या एवढ्याच लाईन दिव्य संगीतासारखे ह्या शब्दावर PhD केली म्हटलं एखाद्यानं, तो किती तो लिहू शकते, इतकं मोठं आहे, इतकं महान त्यांचं ते हे आहे, जगणं आहे भगवंताचं. त्यांचा स्वर ऐकणाऱ्यास आस्वादपूर्ण वाटे आणि त्यांचे रूप पाहणाऱ्यास पूज्य भाव वाटे. म्हणजे त्याचा स्वर ऐकणाऱ्यास आस्वाद, जसा एखाद्याने जेवणाचा आस्वाद असते आहे का नाही, पोट भरेपर्यंतच आहे ते आस्वाद. झालं म्हणते बोर आता नाही पाहिजे, तो ते घ्या ना थोडीशी भाजी, नाही आता नाही पाहिजे. आस्वाद फक्त पोट भरेपर्यंत. पण भगवंताचा आस्वाद हा त्यांना ऐकूशच वाटे स्वराचा. त्यांचा स्वर ऐकणाऱ्यास आस्वादापूर्ण वाटे आणि त्यांचे रूप पाहणाऱ्यास पूज्य भाव वाटे. म्हणजे रूप पाहिल्याबरोबर नतमस्तक होऊन जातं, इतकं त्यांचं रूप देखणं आकर्षक. त्यांचे व्यक्तिमत्व त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायांची हृदयदेवता होण्यासही पुरेसे होते. त्यांचे व्यक्तिमत्व लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायांची हृदयदेवता होण्यासही पुरेसे होते. हृदयदेवता होते भगवंत, लोकांचे हृदयामध्ये होते. आणि म्हणून
जे एक काही भगवान बुद्धाचं एक लेणी आहे ते आपल्याला फॉरेनमध्ये पाहायला मिळते. तिथं असं छाती फाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये भगवान बुद्ध आहे आणि ते हो राहुल. आलं लक्षात? कोण आहे ते? राहुल. आता हे फाडलेलं चित्र कुठे आढळते आपल्याला? हनुमानमध्ये. तर हनुमान राहुलचं विद्रुप रूप आहे. तर राहुल म्हणायचे मेरे पिताश्री मेरे हृदय में बसते हैं. काय म्हणे राहुल? मेरे पिताश्री मेरे भगवान मेरे हृदय में बसते हैं. राहुल आहे ते असं आहे. हां, ते विद्रूप रूप आहे ते. म्हणजे इतिहास कसा बदलला बा, खरा इतिहास. तर हनुमानजीचं ओरिजिनल नाव राहुल आहे. ते राहुल आहे जे पाया लागतं नाही आहे ना, तर ते भगवान बुद्ध होय. त्याने राम दाखवलं आणि जे पाया लागतं नाही आहे त्याने हनुमान दाखवलं. पण त्याचं ओरिजिनल नाव आहे राहुल. राहुल भगवान बुद्धांच्या पाया लागत आहे. आणि जे दाखवते ना असं छान हृदयात, तर ते भगवान बुद्धाच्या लेण्यामध्ये असे कोरलेले आहे दगडामध्ये कुठं कुठं. जास्त फॉरेनमध्ये पाहायला मिळते. आता एवढ्या मोठ्या लेण्यांची तोडफोड झाली तर बराच इतिहास दबलेला आहे ना. आपल्या थोडक्यातच काही थोड्याफारच लेण्याचं माहीत आहे. 84,000 कुठं गेले, लय मोठा इतिहास आहे. आणि गर्भगृहामध्ये काही लेण्या कोरलेल्या आहेत पहाडामध्ये, त्याच्यावर कब्जा झालेला आहे का नाही. काही मूर्त्या बघा तुम्ही, ह्या इथपर्यंत झाकलेल्या आहेत सोन्यानं. फक्त एवढं नाकावर ते काहीतरी लावलेलं आहे सोनं गिनं. डोळे बी असे बदलवलेले आहे, ओळखूच येत नाही बुद्ध होय काय. विद्रूप केलेलं आहे सगळं. मग हे सत्य धर्म होय काय? सत्य म्हणतो आपण, सत्य धर्म नाही आहे. ज्यानं चोरलेलं आहे त्यांना त्यांना सत्य सांगूशी वाटत नाही. मग हे भगवंताच्या सगळ्या लेण्यांसोबत जे छेडछाड झाली, जे तोडल्या गेले, काही दाबल्या गेलेल्या आहे, हे सर्व इतिहास ज्या दिवशी त्यावेळेस भगवंताचे सगळे उपासक अनुयायी होते. ज्या दिवशी या देशामध्ये ओबीसी जागा होईल, आता ओबीसी जागा होऊन राहिला, त्यांना खरी हकीकत माहीत होऊन राहिली का काय सत्य आहे काय असत्य आहे. ज्या दिवशी या देशामध्ये ओबीसी जागा होईल आणि त्यांना दिसेल का हे भगवान बुद्ध आमचे आहेत बा, हे भगवान बुद्धच आहे, त्या दिवशी खूप मोठी सम्यक क्रांती होईल संविधानाच्या नुसार. आणि सगळं मिळून जाईल मग वापस. जागा करणं चालू आहे. आपलं काम आहे प्रयत्न करणे, खरं सांगणे, चर्चा करणे. तर ज्यांना वाटत नसेल आम्ही खोटा आहे बा, त्यांनी चर्चा करा. चर्चा करण्याचे नावही सांगतो मी. तिथं ते वामन मेश्राम साहेब आहेत, ते चर्चा करायला तयार आहे. चॅनलवर त्याला बोलवा, कोणत्या मीडिया चॅनल बोलायचं ते सांगते खरं इतिहास. अजून ते डॉक्टर संग्राम पाटील आहे, ते सांगतात. अजून सायन्स जर्नी आहे, ते त्याच्यावर डिबेट करतात. ते काही आहेत चॅनलवाले, अधिक भरपूर आहेत असे अभ्यासक लोक का जे खरा इतिहास सांगत राहतात. त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे. हां पुरावा आहे त्याच्यापाशी, पूर्ण पुरावा. पूर्ण पुरावा आहे त्याच्यापाशी. ते सांगतात खरा इतिहास, पूर्ण हकीकत सांगतात. ते त्यांच्यासोबत त्याचे कार्यक्रमही राहते, मोठे मोठे कार्यक्रमात गेलं पाहिजे त्याच्यावाल्या. आणि खास करून ओबीसी लोकांनी ते गेलंच पाहिजे. वामन मेश्राम साहेबाचे देशभरामध्ये कार्यक्रम होत राहतात, सत्य माहिती सांगतात ते. तर ओबीसी लोकांनी त्यांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे. वामन मेश्राम मी असं ऐकलं आहे का ते ओबीसीच आहे बा, असं सांगा लागते. असं ऐकलं आहे मी. खूप भरपूर या समाज याच्यामध्ये राहतात लोक, बहुजन आहेत ना ते. तर बहुजनामध्ये ते मोडतात. आता ते ओबीसी आहे का एससी आहे का एसटी आहे आपल्याला एवढं माहीत नाही, पण ते बहुजन आहे. जाव त्याच्या प्रोग्राममध्ये, चांगले राहतात. यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ आहे वामन मेश्रामचे, ते ऐकले पाहिजे अभ्यासकांनी. त्यांचे व्यक्तिमत्व लोकनेता होण्यासच नव्हे तर त्या आपल्या अनुयायांची हृदयदेवता होण्यासही पुरेसे होते.
जेव्हा ते बोलत तेव्हा श्रोते सहजच जमत असत. ते काय बोलत ह्याला विशेष महत्त्व नसे, पण ते बोलत तेव्हा ऐकणाऱ्यांच्या भावना हिलावून जात. बघा, जेव्हा ते बोलत ना, ऐकणाऱ्यांच्या भावना हिलावून जात नाही आणि त्यांची मने आपल्या इच्छेप्रमाणे वळविली जात. श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या शब्दांचा एवढा प्रभाव पडे की श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या शब्दांचा एवढा प्रभाव पडे की जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढेच नव्हे तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होईल. त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांना गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दात असल्याची जाणीव होईल. गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांचे शब्दात असल्याची जाणीव होईल. सत्य त्यांच्या शब्दात असल्याची जाणीव होईल. म्हणजे सत्य बा त्याच्या शब्दामध्ये आहे अशी जाणीव होती लोकांना. हे सत्य आहे बा. आता लोक सत्य जास्त बोलत नाही. एवढा मोठा कब्जा केला, खोटं सांगणं चालू आहे. काय माणसं आहे, एवढं अति, लय अति झाली नाही. ते आहे कोणाचं, त्याला खोटं सांगून हे आमचं सोय बा असं म्हणणं चालू आहे. काय प्रकार आहे हा? हे लय अति झाली आहे. सत्य त्यांच्या शब्दात असल्याची जाणीव होईल. जेव्हा ते पुरुषाबरोबर बोलत तेव्हा त्यांची गंभीर रूप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित हर्ष निर्धार करीत असे. डाकू, अंगुलीमाल आणि बाळवीचा नर मांसभक्षक ह्यांना धर्मदीक्षा देणे दुसऱ्या कुणाला साध्य झाले असते काय? प्रश्न केलेला आहे. झालं सगळं साध्य? अंगुलीमाल नरभक्षक दुसऱ्या कोणाला साध्य झालं असतं यांना दीक्षा देणं? नाही झालं असतं. ते तर आजच्या काळामध्ये यांना समजून आतमध्ये झाले. एवढे मोठे खून केले, साधा गुन्हेगार झाला काय? मग आता तर काही झाले, एखाद्याने हे केलं, जे 4-5 हिंसा जरी झाली ना म्हणजे फाशी भेटते. यानं एवढी मोठी हिंसा केल्या, याचं परिवर्तन भगवंतांनी केलं. आणि अजून नरभक्षक ह्यांना दीक्षा देणे दुसऱ्या कुणाला साध्य झाले असते काय? राजा प्रसेनजीत व राणी मल्लिका ह्यांचे एका शब्दाने सख्य करून देणे दुसऱ्या कुणाला जमले असते काय? राजा प्रसेनजीत व राणी मल्लिका ह्यांचे एका शब्दाने सख्य करून देणे दुसऱ्या कुणाला जमले असते काय? कुणावर त्यांचा प्रभाव एकदा पडला की तो त्यांचा कायमचा अंकित होत असे. इतके त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. बघा, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगितलं, आकर्षक व्यक्तिमत्व. हे कोणातरी बाबतीत एवढं ऐकायला भेटते का ह्या लेवलचं? ते भगवंताच्या बाबतीत आपल्याला ऐकायला मिळालं. त्यानंतर 2 आणि हे सर्व बाबासाहेबांनी लिहिलं आहे. बघा, हे मी नाही लिहिलं, हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. भगवान बुद्ध असे होते व्यक्तिमत्व. बघा, बाबासाहेब भगवान बुद्धाबद्दल इतकं महान, ते सगळं अभ्यास करून लिहितात. मग 2 प्रत्यक्ष पाहिलेल्यांची साक्ष. प्रत्यक्ष पाहिलेल्यांची साक्ष. भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनकालात ज्यांनी पाहिले किंवा ज्यांना ते भेटले त्यांचे मत ह्या परंपरागत समजुतीचे समर्थन करतात. साल नावाच्या एका ब्राह्मणाची अशी साक्ष काढता येईल की भगवान बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने त्यांच्या गौरवार्थ अशा भावना व्यक्त केल्या. भगवानांच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बसला. त्यावेळी
महापुरुषांची 32 लक्षणे त्याच्या ठायी आहेत किंवा काय, ह्यासाठी त्याने त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळलीही. म्हणजे त्यानं 32 लक्षणं पाहिलं, आहे का नाही याबा पाहिलं, त्यांना आढळली. ही 32 लक्षणे असल्याची खात्री झाल्यावर त्यांना संबोधी प्राप्त झाली आहे की किंवा नाही, त्यांना संबोधी प्राप्त झाली आहे किंवा नाही ह्याबाबत त्याला संदेह वाटला. पण त्याला स्मरले की वृद्ध ब्राह्मण किंवा आचार्य प्राचार्य ह्यांच्या मते ते अरहंत व सम्यक संबुद्ध असतात. त्यांची स्तुती केल्याने ते प्रकट होतात. म्हणून खालील शब्दांनी त्याने त्यांची स्तुती करण्याचे योजिले. भगवान आपला देह निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, आकर्षक आहे, सुवर्णवर्णी आहे, आपले दात चमकदार आहेत. महापुरुषांच्या ठायी असणारे प्रत्येक लक्षण ह्या सुविकसित देहात प्रतीत होत आहे. स्पष्ट दृष्टी, सुंदर, उंच, सरळ देह यष्टी असणारे आपण आपल्या अनुयायांत सूर्याप्रमाणे तळपणारे आहात. आपण इतके आनंदी सुवर्णवर्णी असून आपले तारुण्य एखाद्या गृहहीन श्रमणाप्रमाणे का फुकट घालवित आहात. आपण चक्रवर्ती नरशाप्रमाणे थाटामाटाने संचार केला पाहिजे. आपली राज्यसत्ता 7 समुद्रापर्यंत असली पाहिजे. अभिमानी राजे तुमच्या पदरी ग्रामप्रमुख म्हणून असायला पाहिजे. सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे अखिल जगताचे शास्त्री म्हणून आपण असायला पाहिजे. आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागतांची देहकांती इतकी निर्मळ आणि तेजपुंज होती की त्यावर सुवर्णवर्णी वस्त्राची जोडी ठेवली की क्षणात ती फिकट वाटू लागे. तथागतांच्या विरोधकांनी त्यांना देखणा पोर असे म्हटले. त्यात नवल ते कसले प्रश्न. देखणा पोर विरोधकांनी म्हटलं भगवंतांनी. आणि त्यांच्या अंगावर कोणते एकदम चांगले जरी कपडे ठेवले तर ते फिके वाटले. तर काय चांगलं ठेवा, भगवंतचे ते कातळीशी एवढी सुंदर होती का ते कपडे फिके वाटले असं त्याच्यामध्ये वर्णन करण्यात आलेले आहे. त्यानंतर 3 त्यांचे नेतृत्व सामर्थ्य. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागतांचाही संघावर काही अधिकार नव्हता. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागतांचाही संघावर काही अधिकार नव्हता. संघ ही एक स्वायत्त संस्था होती. स्वायत्त संस्था होती. तर मग संघ आणि त्यांचे सदस्य ह्या बाबतीत तथागतांचे स्थान काय होते ह्याबाबत तथागतांचे समकालीन सकलुदायी व उदाई ह्यांची साक्ष उपलब्ध आहे. एकदा भगवान राजगृहातल्या वेळुवनात वास्तव्याला होते. एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी भगवान राजगृहात गेले, पण नेहमीपेक्षा फार अगोदर आल्याचे जाणवून सकुलुदाईकडे जाण्याचा त्यांनी विचार केला आणि त्या दिशेने ते निघाले. त्यावेळी पुष्कळ परिव्राजकांच्या समुदायात सकुलादाई बसलेला होता. अस्तित्व व नास्तित्वाबाबत त्यांची जोरदार चर्चा चालली होती. दुरून भगवान येत असल्याचे सकुलुदाईला दिसताच त्याने सर्वांना सूचना दिली. गप्प रहा, गडबड करू नका, शांतता प्रिय श्रमण गौतम येत आहेत. त्याबरोबर ते सर्व गप्प झाले. इतक्यात भगवान आले. त्यांना सकुलुदाई म्हणाले,
या भगवान, या भगवान. आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. दीर्घ कालानंतर आज आपले आगमन होत आहे. भगवानांनी आसनस्थ व्हावे. भगवान आसनस्थ झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निष्कर्ष निघाले ह्यांची त्यांनी चौकशी केली. त्यावर सकलूदाई बोलला, जाऊ द्या, काही विशेष नाही, पुढे कधीतरी समजेलच ते. काही दिवसापूर्वी जेव्हा नाना मतांचे श्रमण ब्राह्मण संतागारामध्ये एकत्र जमले तेव्हा त्यांच्यात चर्चा चालली की अंग देशातील मगध पौरजन किती भाग्यवान आहेत की जितके गणाचार्य आहेत, जितके विख्यात श्रमण आहेत, जितके निरनिराळ्या मतांचे संस्थापक आहेत, जितके समर्दाने आदरणीय, जितके जन समर्दाने आदरणीय मानले आहेत, ते सर्व राजगृहात वर्षावासासाठी आलेले आहेत. त्यांमध्ये पूर्ण काश्यप आणि मख्खली घोषाल आहे, अजित केश कंबल आहे, संजय वेलठी पुत्र आहे, निघंटनाथ पुत्र आहे, सर्व प्रतिष्ठावंत आहेत आणि सर्व वर्षावासासाठी इथे आले आहेत. त्यात श्रमण गौतमसुद्धा आहेत, जे संगनायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहेत, धर्मसंस्थापक आहेत, अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहेत. ह्या अधिपतींपैकी, ह्या सुविख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यांपैकी असा कोण आहे की जो आपल्या शिष्यांना पूज्य, आदरणीय व सामान्य वाटतो आणि ते आपल्या गुरुपाशी किती पूज्य बुद्धीने आणि आदराने राहत होते. काही म्हणाले, पूर्ण काश्यपांना कोणी आदर किंवा सन्मान दर्शवित नाहीत, त्यांचे शिष्य त्यांना गौरव करीत नाहीत, त्यांच्या जवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव वाटत नाही. अशी वेळ एकदा आली होती जेव्हा पूर्णकाश्यप आपल्या शेकडो अनुयायांना उपदेश करीत होते. तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, पूर्णकाश्यपांना काही विचारू नका, त्यांना ह्या विषयात काही समजत नाही. मला विचारा, मी आपणास सर्व काही समजावून देऊ शकेन. तेव्हा पूर्णकाश्यप अश्रुपूर्ण नेत्रांनी व हात वर उचलून म्हणाले, आपण शांत राहा, गडबड करू नका. आपण शांत राहा, गडबड करू नका. तेव्हा पूर्णकाश्यप अश्रुपूर्ण नेत्रांनी हात वर उचलून म्हणाले, आपण शांत राहा, गडबड करू नका. म्हणजे भगवंताचा जो प्रभाव होता तो अशा प्रकारचा होता का बा दुसरेच म्हणत का बा भगवंत आहे, शांत राहा, गडबड करू नका. म्हणून त्या भगवंताच्या सगळ्या बाबीवर सर्वांचं पूर्ण आदर होता, सन्मान होता आणि म्हणून अशा गोष्टी आपल्याला या माध्यमातून ऐकायला मिळाल्या. इथेच थांबतो. साधू साधू साधू.